आपल्याला रोहित शर्मा आठवतो आणि ही आठवण स्मरणात राहील. भारतीय टीमचा कोच राहुल द्रविडनं भारतीय टीमला अलविदा केलेला आहे. निवृत्ती स्वीकारली आणि त्याच्या जागेवरती आता नवनिर्वाचित प्रशिक्षकाची निवड झालेली आहे. गौतम गंभीर एक आक्रमक स्वभावाचा खेळाडू. आउटसाइड डाबस्टम्प, पहिला बॉल वाईट +1, 2 धाबा इथे येत आहेत. बॉल थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. रोहितचा त्यामुळे पंच शशी साटम सरांचा इशारा येते वाईट. त्याच्यानंतर एक धाव घोषण क्षेत्राची, म्हणजे 2 धाबा लागतात स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, परंतु पडल्यानंतर थोडासा काटा बदलला बॉल न मध्ये हलकासा आला, त्यामुळे सरळ गेला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आहे. चांगली गोलंदाजी, शरीरापासून दूर गोलंदाजी केली. प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजाने तसाच प्रयत्न केलाय, शरीरापासून दूर. यावेळेस फटका फसलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वा तिथे कॅच पकडलाय. अप्रतिम झेल आणि फलंदाज इथे बाद होतोय. स्वरूप गेलाय मैदानाच्या बाहेर. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतलाय. भोपला न फोडता तंबूच्या आता आश्रयाला जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला इथे लागत असताना श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटीवाडी या टीमच्या विरोधामध्ये येलगाव टीमला पहिला धक्का लागतोय स्वरूपात. नवीन फलंदाज गणेश आलाय, नवीन फलंदाज. तर मित्रांनो, भारतीय टीमच्या कोचची आपण चर्चा करत होतो. प्रशिक्षकपदी त्याची निवड झालेली आहे गौतम गंभीर. IPL स्पर्धेमध्ये त्यानं लखनौ सुपर जायंट्स या टीमचं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मात्र गेल्याच लीग मध्ये, IPL लीग मध्ये व्हाईट बॉल, कोलकाता नाईट रायडर्स या टीमचं ते मार्गदर्शक राहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली IPL स्पर्धा मात्र कोलकाता नाईट रायडर्स या टीमने जिंकली. तो आता भारतीय टीम मध्ये त्याची प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका, स्वतः बॉलर जातो बॉल पर्यंत. एक रन तर पहिली कंप्लीट झाली, दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय. इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होतो बाद. काहीच गरज नव्हती धाव घेण्याची, स्वतःवरती नाराज आहे फलंदाज, इथे बाद होतोय. रनआउटच्या रूपाने गणेश बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय येलगाव टीमला. गणेश बाद आणि त्याच्यात सुरुवात होईल गौतम गंभीर, ज्याने 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये फायनलच्या मॅच मध्ये अक्षरशः भारताला तारलं आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 2011चा वर्ल्ड कप भारतीय संघाने 28 वर्षानंतर जिंकला. आज ते हेड कोच आहेत आणि त्याची आता सुरुवात ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरती जाईल. तिथून मात्र त्याची सुरुवात होईल प्रशिक्षक पदाची. चला सुनील चालके आपण यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला आणखीन एक विकेटचं पतन. आता नवीन फलंदाज आलाय अमोल. 2 गडी बाद, फक्त धाबा अखेर 4. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बॉलर बॅक रोहितचा स्वतःच्या फॉलोझोन मध्ये अडवण्याचा प्रयत्न यश आलं नाहीये, त्यामुळे सिंगल मात्र मिळते फलंदाज अमोलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 5. खर तर गौतम गंभीर या खेळाडूची निवड झाल्यानंतर सर्व जे विश्लेषक आहेत, भारतीय टीमचे क्रीडारसिक आहेत, त्यांना भीती वाटलेली आहे की गौतम गंभीर थोडासा आक्रमक डोक्याचा आहे, अग्रेसिव्ह आहे. हो, यावेळेस फटका फसला, बॅट सटकलेली आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल आलाय. IPL स्पर्धेमध्ये बऱ्याचदा रोहित आपल्याला विराट कोहली आणि त्याच्याशी भरपूर काही चर्चा झाल्या होत्या. वादग्रस्त विधान सुद्धा झाले होते विराट कोहली आणि त्यांच्यामध्ये.
खूप अग्रेसिव्ह खेळाडू आहे आणि अशाच खेळाडूची सध्या भारतीय टीमला गरज आहे. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती फक्त 5. शेवटचा बॉल शिल्लक. ओव्हरचा राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय रोहित. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे रोहितनं. एकी चौकार एकी षटकार अजूनही खेळू दिला नाहीये, म्हणजे रूम देत नाहीये बॅटरला. हा सुद्धा बॉल पडल्यानंतर वेग घेतला विकेट किपरचा. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी रोहितची पहिल्या ओव्हर मध्ये. इथे ओव्हरची झाली समाप्ती. फक्त 5 धावा, एक विकेट, एक रनआउट अशा 2 विकेट आलेले आहेत आणि फक्त पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे. वेलकम टीम 2 गडी बाद 5 धावा. चला घाई करा प्लीज मित्रांनो. आता हाय टाईड आहे दुपारी, त्याच्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आपल्या हवामान वेधशाळेनं आपल्याला सतर्कतेचा इशारा दिलाय की कुठे जाऊ नका, काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. आमचं काम आहे त्यामुळे आम्ही घर सोडलं आज. फुलटॉस, परंतु तिथे कुठे सुद्धा मारा, आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेड ऑफिसवर जरी बॉल गेला ना तरी सुद्धा एकच धाव मिळेल तिथे. सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 6. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत ही स्पर्धा कैलासवासी तुकाराम ज्ञानू सपकाळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. श्री भैरवनाथ बन भरेबडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024. फटका चांगलाय, लिफ्टिंग फटका, लिफ्टिंग शॉट आणि बॉलला उचललाय, उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रन षटकार अमोलच्या बॅट मधून. प्रतीक्षा होती या फटक्याची, कधी फटका येईल माझ्या बॅट मधून ही अपेक्षा होती, प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 आलेत. ओहो, आणखीन एक लापटेक ड्राईव्ह लॉंगॉपच्या वरून, लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय अमोलनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. लाजवाब बॅटिंग. बॅकलिप चांगली होती फटक्यामागे, लवकर खाली उठली. वॉटरमॅनचा चांगला वापर आणि बॉलला अगदी बॅटच्या बरोबर मध्ये घेतला आणि उडवलाय लॉंगॉनच्या बरोबर. बॉल सीमारेषा पलीकडे. हर्षदच्या विरोधामध्ये आता आक्रमण सुरू केलं अमोलनं. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 18. हिटिंग. हो, पायावरती टाकलाय ऑन साइडला. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट झाली. पंच सांगतात लेग बायची ही रन. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळते टीमला. या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 19 रन. आतापर्यंत झालेत 4 बॉल दुसऱ्या षटकातले. 3 षटकांची मॅच. एलगाम आणि गोटेवाडी 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. त्यावेळेस स्वप्न फक्त दिशा दिली, ऑन ट्राय केली. पहिली धाव सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाहीये. स्वतः बॉलर धावलाय तिथे, पण त्याला माहिती आहे डीपचे क्षेत्ररक्षक भरपूर डीप आहेत. ते येईपर्यंत दुसरी धाव होईल. स्वतः रिस्क घेतली. गोलंदाज हर्षितनं बॉल पर्यंत गेला आणि सिंगलच थांबवले दोन्ही बॅटरला. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 20. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. हर्षदचा त्यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका लॉंग ऑफला भेद करून जातोय, कारण भरपूर
बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. लॉंग ऑफ क्लिअर करतोय. बॉल सीमा पार अमोलच्या बॅट मधून येतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार. या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती रोहितनं. 4च धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये हर्षदनं 19 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडे षटक हर्षदचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर वरती आतापर्यंत 24. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. श्री मार्केश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध एलगाव स्पोर्ट्स एलगाव. दोन टीमच्या दरम्यान गोटेवाडी टीमने टॉस जिंकले. प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि बॅटिंग करत असताना 2 षटकामध्ये एलगाव टीमची धावसंख्या 24. हो आखूड टप्प्याचा बॉल विकेट किपरनं लाईन मिस केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती तीही गमावली आणि चान्स भेटलाय मी म्हणेन अमोलला. ही जर विकेट आली असती तर मात्र जो धावांचा फ्लो होता तो थांबला असता. आता गेल्या स्ट्राईक वरती कीप द स्ट्राईक अमोल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आली. 25 धावा. हो चांगला यॉर्कर इन टू द ब्लॅक होल. कुठलंहीच उत्तर नव्हतं अमोलकडे या बॉलवरती. बॉलचा प्रश्न होता या गोलंदाज पांडुरंगाचा. या पांडुरंगाच्या चेंडूवरती उत्तरच नाहीये अमोलकडे. इन टू द ब्लॅक होल. चॉप करण्याचा प्रयत्न केला परंतु फायदा झाला नाहीये. बॅटला कुठलाही स्पर्श झाला नाहीये चेंडूचा. डायरेक्ट ऑफस्टिक वाकवली. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर काठी काढली अमोलची आणि फलंदाज इथे बाद होतोय. धक्का क्रमांक 3. 3 धक्के लागले देलगाव टीमला. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. आता नवीन फलंदाज मंगेश. मंगेश म्हणजे गणपतीचं रूप आणि गोलंदाज म्हणजेच पंढरपूरचा पांडुरंग गोलंदाजी करतोय. आता आषाढी एकादशी येते. हा बॉल बघावा लागेल. बघूया निर्णय काय येतोय पंचांचा. क्लीन बॉल झालाय की एका टप्प्याने. क्लीन बॉल होत असताना 2 टप्पे घेतलेत या चेंडूने. बघूया पंच काय सांगताय. डिसिजन पेंडिंग आहे. दांडी तर गोल झाली. आता फलंदाज बाद. 280. पंचांना बाद घोषित केलेला आहे. मंगेशला आणखीन एक विकेटचं पतन झालंय. क्लीन बॉल दोन्ही दांडी गोल केलेत पांडुरंगानं. म्हणजे या स्पर्धेमध्ये आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. ऑन हॅट्रिक. या बॉलवरती विकेट आली तर स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेण्याचा मान सन्मान या पांडुरंगाला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फक्त एकच धाव 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. अमोलची विकेट काढली. मंगेशची विकेट काढली. आता नवीन फलंदाज विकी आलाय. म्हणजे 4 विकेट बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर वरती फक्त 25. जुने 3 बॉलचा खेळ शिल्लक. 25 धाबा स्कोर कार्ड वरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव रुपेश भावके आपला कॅप्टन पाठवा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसम. चला तुलसन टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे हेमंत माने. तर मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. तर या ओव्हरच्या या इनिंगचे 3च चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज विकी ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतली हॅट्रिक घेईल का. ऑन हॅट्रिक.
हॅट्रिकचा रेकॉर्ड आहे भारतीय टीमच्या नावावरती बराच कसोटी क्रिकेटमध्ये. हो, इथे हॅट्रिक होईल का? बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षकाने कुठलाही प्रयत्न केला नाहीये. मला तर वाटतं परमनंट नाहीये क्षेत्ररक्षक. जसा कंपनीमध्ये असतो क्षेत्ररक्षक परमनंट, कॅज्युअली, कॉन्ट्रॅक्ट मध्ये, कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरती असं वाटलं मला. कारण संधी होती, बॉल बराच हवेमध्ये होता आणि जर प्रयत्न केला असता तर अगदी हातामध्ये कॅच पडला असता. झेल झाला असता, हॅट्रिक झाली असती. परंतु कुठलाही क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न झाला नाहीये झेल घेण्याचा. यावेळेस पहा ऑफ ड्राईव्ह चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, फेकी चांगले होते, फक्त सिंगल मिळेल विकीला. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 28 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. हो, चांगला बॉल. आता कमबॅक केलाय, पुनरागमन केलेलं आहे गोलंदाज पांडुरंगानं. या बॉल शेवटचा डॉट आलाय आणि डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. म्हणजे पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती एलगाव टीम 4 गडी बाद 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे श्री मानकेश्वर स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमच्या विरोधामध्ये. 29 धाबांचं लक्ष आहे. 29 टू व्ही. चला टॉस घ्या. कोणी जिंकला? आणि त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी यानं खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. असे दुबईवाले आदरणीय श्री यशवंत रामचंद्र कालुगडे साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या समोर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये रोख यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहेत. ते श्री विजय संपत सेल्टे LIC एजंट यांचंही आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि मी म्हणेन मगाशी जो अनाउन्समेंट केला होता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक यशवंत रामचंद्र कालुगडे दुबईवाले आहेत, त्यांचे पुत्र आलेत राजेश रामचंद्र कालुगडे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश यशवंत कालुगडे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर विजय संपत शेळटे जे LIC एजंट आहेत त्यांचंही आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि माननीय श्री संजय आनंदा कालुगडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला 29 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. एकोणतीस धाबांचं लक्ष आहे आणि 29 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी या टीम कडून हर्षद स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला नितीन. हर्षद आणि नितीन आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये विकी आलाय. फ्रंट लाईन गोलंदाज विकी श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव या टीम कडून सुरुवात करतोय पहिल्या षटकाची. 29 धाबांचं लक्ष आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये, एक कावू कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेत. ते सीमारेषेमध्ये पेट्रोलिंग करतायत आणि स्वीपर कव्हरला अगदी वरती ठेवलाय. एक क्षेत्ररक्षक सामने लावते सुरुवात. पहिलाच बॉल उडवला, फुल टॉस बॉल, मिस्टर्निंग स्ट्रोक. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अंदाज चुकला. अंदाज आपला इथे चुकलाय.
झेल त्याच्या मागे पडलाय नोमॅड लँड मध्ये. तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडला त्यानंतर 3 धावा मिळाल्या फलंदाज हर्षदला आणि 3 रन आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या 3, 29 धावा. एक चांगलं टार्गेट सेट झालं एलकाव टीमचं, परंतु तशी गोलंदाजी व्हायला पाहिजे. टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिलाय नितीन साठी आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. क्लीन बॉल झालाय. फलंदाज बाद पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल त्यांना बेसला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि ते ट्रिपल अचित शून्यावरती गोल्डन डकचा शिकार नितीन ठरलाय. पहिला धक्का एलगाव टीमला गोटेवाडी टीमला लागलाय. टीमची धावसंख्या 3 वरती एक विकेट पडलेली आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे देत असताना विकी चांगली गोलंदाजी करतोय. खर तर पहिल्याच बॉलवरती विकेट येणार होती. तिथे झेल सोडला, अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा आणि तिथून 3 धावा आल्या. पण दुसऱ्या बॉलवरती पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल नितीनसाठी स्टंप यू मिस आय विल हिट. फलंदाज बाद झालाय. आता नवीन फलंदाज कमलेश. गोटेवाडी टीम कडून कमलेश आलाय. 29 धावांचं लक्ष अजूनही करायचे आहे. 26 धावा. गोलंदाज तयार. विकी राऊंड विकेटने कमलेश साठी. हो बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पुन्हा एकदा चांगला वेग, गतिमान चेंडू होता. विकीचा वेध घेऊन घेतला विकेट किपरचा. आणखीन एक बेट करून चाललाय. कमलेश साठी डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह झाला. मिड विकेटला शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झाले. मजा येईल प्रत्येक खेळाडूला. जसं शेतावर आपण काम करतो तसा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल आजच्या स्पर्धेमध्ये. रोडाचं हे क्रीडांगण बेलापूरचं. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी विकीची. आता स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद खेळण्यासाठी तयार. हो जास्त दूर टाकलाय त्यामुळे पंच सिग्नल देत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 5 धावा. 29 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 29 टू विन. हो हा बॉल टर्न अँड बाउन्स, परंतु विकेट किपरनं चूक केली. तिथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते पावसाला सुरुवात झालेली आहे. आता मजा येईल. आता ह्या 29 धावा 60 धावांपेक्षा कमी वाटणार नाहीयेत. जर पावसाला सुरुवात झाली तर मात्र गोलंदाज हवी होतील फलंदाजांवरती. ते सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 6. हो हा बॉल सुद्धा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी विकीची. ओव्हरची झाली समाप्ती आणि या ओव्हर मध्ये विकीनं धावा खर्च केलेले आहेत फक्त 6 आणि एक प्राइस विकेट त्यानं मिळवलेली आहे नितीनची. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6. आता 2 षटकं बाकी आहेत. म्हणजे येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये इथून तुम्हाला धावांची गरज आहे विजयासाठी. 23 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. वरून राजाने आता सुरुवात केलेली आहे. धो पडतोय आता पाऊस. आता कसोटी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. गोलंदाजी मार्क वरती अमोल ज्यानं बॅटिंग चांगली केली पहिल्या डावामध्ये. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला फलंदाज हर्षद. पहिलाच बॉल मिस्टामिंग स्लो कटन बॉलची संधी. विकेट किपर बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपलानी फलंदाज हर्षद बाद. पहिल्याच चेंडूवरती इथे विकेट काढली अमोलनं आणि ते फलंदाजाला हर्षदला बाद केलाय. धक्का क्रमांक 2 लागतोय श्री मानकिशोर स्पोर्ट्स गोटेवाडी टीमला. 2 गडी बाद टीमची
धावसंख्या आहे 6 या आकड्यावरती. म्हणजे आता येणारे बॉल आहेत 11 आणि इथून धावा करायच्या आहेत 22. 23 माफ करा, 23 धावा. विकेट 11 बॉल 23 धावा. आता लक्ष थोडस कठीण होत चाललंय. मी म्हणेन आता एलगाव टीमची या मॅच वरती थोडी पकड निर्माण होते. कारण पहिल्याच बॉल वरती विकेट काढलेले आहे अमोलनं. आता नवीन फलंदाज योगेश साला मैदानाच्या आतमध्ये. योगेश आणि कमलेश ही जोडी सध्या मैदानावर खेळत आहे आणि अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये गोटेवाडी टीमला 11 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. हो, हा बॉल पडल्यानंतर अगदी पाणबोडी सारखा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चला पंच चर्चा करतायत की बॉलचा टप्पा दुसरा कुठेल, क्रिजच्या बाहेर गेलाय आणि तेच चर्चा झाली. त्यामुळे बॉल अगदी फेर झालाय, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे अमोल याची. 3 बॉल मध्ये फक्त 3 बॉल झालेत ना. तीन बॉल पहिल्याच बॉलवर विकेट काढली ना. नाही रे, पहिल्या बॉलला सिंगल घेतली ना त्या. अंपायर बॉल किती झालेत? 3 का 4? 4 ना. 3 सिंगल. 7 धाबा झालेत. हो, इथे पहा चेंडून जास्त उसळी घेतलेली आहे त्यामुळे पंच सिग्नल करतायत वाईट. शशी साठम सरांनी +1 एक घोषांकी क्षेत्राची 1 फॉर दी ओव्हर सुद्धा आता दिली जाते. वॉर्निंग पहिल्या बाउन्सरची अमोल साठी. इथून आता बाउन्सर करू शकत नाही अमोल. 2 धावांना टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. यावेळेस पहा चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा, परंतु डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे बॉल थोडासा अडलाय गवताल भागामुळे आणि त्यामुळे सिंगलच मिळेल फलंदाजाला. आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती रन झाल्यात 10 ना. 10 म्हणजे आता धावांची गरज आहे 19. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी गोटेवाडी टीमला. हो, चांगला बॉल अपसाइड ऑफ स्टंप अगदी सोडून दिलाय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अमोल कडून. म्हणजे आता 7 बॉल 7 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता. तर लक्ष थोडासा दूर चाललाय मी म्हणेन गोटेवाडी टीमच्या माध्यमातून. हो, पुलचा फटका खेळत होता. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हर मध्ये अमोलनं धावा खर्च केलेली आहेत फक्त आणि फक्त 4. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 10 रन. म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही धावांची गरज आहे गोटेवाडी टीमला. 19 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. हे मॅचचं आता इक्वेशन राहिलंय. 6 बॉल मध्ये 19 म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला. लास्ट ओव्हर मध्ये आता तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालाय मयूर. मयूर कडे आता जबाबदारी दिलेली आहे शेवटच्या षटकाची एलगाव टीमनं. 6 बॉल 19 धावा असं समीकरण. पहिलाच बॉल मेजबानी होती, फुलटोस पायावरती लागलाय त्यामुळे मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये. डॉट बॉल. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. एक एक डॉट बॉल दबाव वाढवून जाईल गोटेवाडी टीमचा. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करतो मयूर.
दुसरा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप, इथे सुद्धा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आलेले आहे. चांगली गोलंदाजी मयूरकडून. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे, कारण 4 बॉल 18 करायचे आहेत. आता लक्ष दृष्टिक्षेपाच्या दूर चाललाय श्री मानकिशोर स्पोर्ट्स गोटेवाडी टीमचं, असंच म्हणावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी मयूरकडून. 3 बॉल 18, म्हणजे आता तिन्ही षटकारात ठोकावे लागतील हे मॅच जिंकायची असेल तर गोटेवाडी टीमला. 3 बॉल 18 करायचे आहेत. नेक्स्ट टाइमच्या बाहेर पिचिंग झालंय, त्यामुळे पंच आता आमच्याकडे यस वळतायत. इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. पंचांचं सिग्नल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 12, म्हणजे 17 धाबांची आवश्यकता येणार आहे 3 बॉल मध्ये. ओहो, इथे पहा बॅक ऑफ लेन टप्पा चांगला आहे मयूरचा. अगदी त्याच टप्प्यावरती बॉलिंग करतोय. एखादा कॉइन जरी ठेवला खेळपट्टीवरती तरी सुद्धा मयूर त्या कॉइनला स्पर्श करेल, पिच करेल त्या कॉइन वरती, अशी धारदार गोलंदाजी अचूकता आहे त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऑनराईचा फटका पाहणं अडवलाय. सुनील पवार आहे तिथे आमचे मित्र. चांगली फिल्डिंग, पायाने का होईना परंतु धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. 1 रन आली. आता 2 बॉल मध्ये 16 धाबांची आवश्यकता. सामना आता जवळ संपलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. एखादा चमत्कार, एखादा साक्षात्कार झाला मॅचचा काटा बदलू शकतो, परंतु सहसा होत नाहीये. 2 बॉल आहेत ना, 1 बॉल 16 धाबांची आवश्यकता. माफ करा. चला, हा बॉल सुद्धा डॉट, म्हणजे हा सामना मात्र 15 धाबानं जिंकलेला आहे. श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव या टीमचं मी भरभरून अभिनंदन करतोय. वेल प्लेड अभिनंदन आणि हार्ड लक, बॅड लक, परंतु श्री मानकिशोर स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला पुढच्या स्पर्धेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून भरभरून शुभेच्छा आहेत. चला, आपण शुभ सन्मान घेतोय. या स्पर्धेमध्ये ज्याने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,000 पुरस्कृत केलेले आहे. यशवंत रामचंद्र कालुगडे यांचे पुत्र आहेत. राजेश यशवंत कालुगडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. मी